बऱ्याचदा आपला चेहरा व्यवस्थित असतो, पण आपल्या हातापायांवर, मानेवर, गुडघ्यावर काळेपणा आलेला असतो, काळे डाग पडलेले असतात. तर हे दिसायला खूप जास्त घाणेरडं दिसतं आणि विचित्र दिसतं. आणि हे घासून काढण्याचा प्रयत्न केला ना तरीसुद्धा ते अजिबात निघत नाही. आणि त्यामुळे ना दिवसेंदिवस काळेपणा जास्तच वाढायला लागतो. हाय हॅलो नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून खूप सारं स्वागत करते. तर आज आपण हातापायांवरचा काळपटपणा, काळे डाग धब्बे कशा पद्धतीनं साफ करायचे तेही घरातल्या वस्तूंचाच उपयोग करून ते अगदी 5 मिनिटात बघणार आहोत. संपूर्ण प्रोसेस व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे, त्यासाठी व्हिडिओ स्टेप बाय स्टेप शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते बघूया. तर सगळ्यात अगोदर आपल्याला इथं वापरायची आहे थोडीशी साखर. आता दररोज आपण जी साखर घरामध्ये वापरतो ना तीच साखर इथे मी घेतलेली आहे. आता या साखरेमुळे आपल्या हातापायांची चांगल्या प्रकारे स्क्रबिंग होणार आहे आणि साखर ही खूप चांगल्या पद्धतीनं क्लिनिंग एजंटचं सुद्धा काम करते. तर स्क्रबिंग आणि क्लिनिंग एजंट अशा पद्धतीचे डबल बेनिफिट आपल्याला या साखरेचे होणार आहेत. तर आता इथं तुम्ही बघू शकता असे हे साखरेचे ना थोडेसे मोठे मोठे खडे आहेत, कारण ही जाड साखर मी घेतलेली आहे. तर आपल्याला इतकीसुद्धा जाड साखर वापरायची नाही आहे. तर त्यासाठी अजून एक स्टेप आपल्याला इथं करायचे. आता इथं आपल्याला खलबत्त्यामध्ये ना ही साखर जी आहे ती थोडीशी बारीक पावडर करून घ्यायची. आता इथं लक्षात ठेवा, तुम्ही बारीक पावडर साखरेची करायची म्हणून मिक्सर अजिबात वापरायचा नाही. कारण जर तुम्ही मिक्सरमधून बारीक साखरेची पावडर करायला गेलात तर ती भरपूर बारीक होते आणि आपल्याला इतकी बारीक पूड नको. आपल्याला रवाळ दाणेदार अशी ही साखरेची पावडर पाहिजे, ज्याच्यामुळे ना आपल्या हातापायांवरचा काळेपणा, डागधब्बे काढण्यासाठी स्क्रबिंगचं काम खूप चांगलं होईल. जर तुम्ही भरपूर अशी बारीक केलेली पावडर वापरली तर तुमचं स्क्रबिंग तर होईल पण इफेक्टिव्ह होणार नाही आणि काळेपणा, डागधब्बे हव्या त्या प्रमाणामध्ये कमी होणार नाही. तर छान अशी ही साखरेची जी पावडर आहे ती मी करून घेतलेली आहे. आता इथं एक वाटी आपल्याला स्वच्छ घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये ही तयार करून घेतलेली जी साखरेची पावडर आहे ती आपल्याला टाकायची आहे. आता आपण छान अशी हातापायांची स्क्रबिंग करणार आहोत. त्याच्यामुळे काय होतं, आपल्या हातापायांना थोडासा ड्रायनेस येऊ शकतो. तर आपल्या त्वचेला छान अशी नरिशमेंट मिळण्यासाठी, त्वचा मऊ मुलायम राहण्यासाठी इथे आपल्याला वापरायचं आहे खोबरेल तेल. कारण खोबरेल तेलामध्ये मॉइश्चरायझिंग प्रॉपर्टी असते आणि सोबतच आपल्या त्वचेला छान अशी शाईनसुद्धा मिळते. त्याच्यामुळे इथे 1 ते 1.5 चमचा इतकं आपल्याला खोबरेल तेल वापरायचं आहे. आता हे खोबरेल तेल ना आपल्याला साखरेमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यामुळे ना आपल्या साखरेमध्ये अजून थोडेफार काही जे जाड दाणे राहिले असतील ना तर ते हळूहळू या खोबरेल तेलामध्ये विरघळायला सुरुवात होईल. तर मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या ठिकाणाहून बघताय हे मला नक्की कमेंट करा. सोबतच याबद्दल काही शंका असेल तीसुद्धा कमेंट करा. तर चला आता पुढची गोष्ट आपल्याला इथे ॲड करायची आहे ती म्हणजे विटॅमिन ईचे कॅप्सूल. आपल्या त्वचेमध्ये छान अशी नैसर्गिक चमक येण्यासाठी इथं विटॅमिन ईचे कॅप्सूल आपल्याला ॲड करायचे. तर 1 विटॅमिन ईचे कॅप्सूल इथं मी टाकलेली आहे याच्यामध्ये. आता ही सुद्धा विटॅमिन ईची कॅप्सूल टाकल्यानंतर आपल्याला हे सगळं मिश्रण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करायचं, जेणेकरून हळूहळू साखरेचे जे काही बारीक दाणे असतील तर ते या दोन्ही तेलांमध्ये छान असे विरघळून जातील. आता त्याच्यानंतर आपल्याला इथं ॲड करायचं आहे माइल्ड असा फेस वॉश किंवा बॉडी वॉश. आता मी माझ्यासाठी हे बनवते. मी रेग्युलर ही प्रोसेस करते, त्याच्यामुळे भरपूर काळेपणा नाही आहे, त्याच्यामुळे मी माइल्ड असा इथं फेस वॉश वापरते. जर तुम्हाला भरपूर काळेपणाचे डागधब्बे असतील आणि पहिल्यांदाच तुम्ही ही स्टेप करत असाल ना तर तुम्हाला माइल्ड फेस वॉश किंवा बॉडी वॉशच्या ऐवजी खूप स्ट्रॉंग अशी गोष्ट वापरायला लागणार आहे. जर तुम्हाला ती गोष्ट हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर चला आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला छान अशा मिक्स करून घ्यायचे आणि अजून एक खूप इफेक्टिव्ह अशी गोष्ट मी इथे ॲड करणार आहे ती म्हणजे ॲलोवेरा जेल. आपल्या त्वचेला छान अशी हायड्रेट ठेवते, त्वचा मऊ मुलायम ठेवते. सोबतच आपल्या त्वचेमध्ये छान असा ग्लो येण्यासाठी आपल्याला ॲलोवेरा जेलसुद्धा इथे ॲड करायचं आहे. आता या सगळ्या गोष्टी ॲड केल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे मिश्रण जितकं छान तुम्ही एकजीव करून घ्याल ना तितके त्याचे इफेक्ट आपल्याला स्क्रबिंगमुळे खूप छान मिळतील आणि त्वचेवरचा काळेपणा, डागधब्बे कमी होण्यासाठी भरपूर असं 100% इफेक्टिव्ह हे मिश्रण ठरणार आहे. त्यासाठी ही स्टेप तुम्हाला खूप छान पद्धतीनं करायची आहे. भरपूर 1 ते 2 मिनटं आपल्याला हे सगळं व्यवस्थित छान असं फेटून घ्यायचं आहे, जेणेकरून एक क्रीमी कन्सिस्टन्सी तयार होईल आणि बाजारात किंवा पार्लरमध्ये मिळणारे मॅनिक्युअर किंवा पेडिक्युअरसारखी जी ही प्रोसेस आहे तुम्ही घरच्या घरी अगदी फ्रीमध्ये करू शकाल. तर चला आता पुढची प्रोसेससुद्धा तुमच्यासोबत शेअर करते. हे कशा पद्धतीने अप्लाय करायचं, किती वेळ ठेवायचं आणि कोणती काळजी घ्यायची. आता इथं मी तुम्हाला हातावरती छान असं अप्लाय करून दाखवते. तुम्हाला जर पायावरती किंवा गुडघ्यावरती, मानेवरती भरपूर काळेपणा असेल तर त्या ठिकाणी तुम्ही हे अप्लाय करू शकता. सगळ्यात अगोदर आपल्याला हात किंवा पाय वगैरे असेल तर व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर हे तयार करून घेतलेलं मिश्रण आहे ते आपल्या हातावरती छान असं अप्लाय करून घ्यायचं. आता इथं हे मिश्रण अप्लाय करताना आपल्याला एक स्टेप अजून करायची आहे, ते म्हणजे
हे मिश्रण घेऊन डायरेक्टली आपल्याला हातावरती अप्लाय न करता व्यवस्थित आपल्याला हलक्या हातानं हातावर चोळून चोळून छान अशी मसाज करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला जे स्क्रबिंगमध्ये रिझल्ट अपेक्षित आहे तो रिझल्ट आपल्याला एका स्टेपमध्ये मिळणार आहे। त्यासाठी हे अप्लाय करतानाच आपल्याला हलक्या हाताने असे मसाजसुद्धा करायचे आहे। आता या मसाजमुळे काय होणार आहे, आपल्या जे हातापायाची त्वचा आहे त्याच्यावरचे डेड स्किन रिमूव्ह होणार आहे, सोबतच ब्लड सर्क्युलेशन खूप चांगल्या पद्धतीने ॲक्टिवेट होणार आहे आणि त्वचा आपली मऊ मुलायम आणि शायनी दिसण्यासाठी फायदा होणार आहे। तर तुम्ही बघू शकता हे अप्लाय करतानाच आपल्याला छान असं मसाजसुद्धा करून घ्यायचे। जेवढं तुम्ही छान हलक्या हातानं मसाज कराल ना, तेवढा तुम्हाला त्याचा रिझल्ट जो आहे तो खूप छान इफेक्टिव्ह असा मिळणार आहे। तर इथं मी हलक्या हातानं मसाजसुद्धा करते आणि त्याच्यानंतर ना अशा पद्धतीनं साखरेचे हे जे थोडेसे रवाळ असे दाणे आहेत याच्यामुळेच आपल्याला भरपूर असं चांगला इफेक्ट मिळणार आहे। जर भरपूर तुम्हाला जास्त काळेपणा असेल तर 10 मिनटं हे तुम्ही हातावर असं सोडून द्यायचं आहे किंवा 2 ते 5 मिनटात ही प्रोसेस खूप छान पद्धतीनं होते। आता हे रिमूव्ह करताना सुद्धा आपल्याला अजून एक गोष्ट इथे काळजी घ्यायची आहे, ते म्हणजे डायरेक्टली आपल्याला पाण्यामध्ये हे धुवून काढायचं नाही आहे। तर ज्या पद्धतीनं आपण लावताना हलक्या हातानं मसाज केली होती त्याच पद्धतीनं आपल्याला हे रिमूव्ह करताना सुद्धा मसाज करायचे आहे, जेणेकरून स्क्रबिंग जे आहे ना ती हातापायांची अगदी व्यवस्थित होणार आहे आणि स्क्रबिंगमुळेच आपल्याला अपेक्षित असलेला रिझल्ट आहे तो आपल्याला बघायला मिळेल। तर छान असं हलक्या हातानं आपल्याला ओलसर हात करून घ्यायचा आहे, थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित मसाज करत करत आपल्याला हे सगळं जे आहे ते व्यवस्थित रिमूव्ह करून घ्यायचं आहे। आता मी इथं तुम्हाला हातावरती अप्लाय करून दाखवलेलं आहे, तुम्ही पायावरती जर केलं ना तर भरपूर छान असं पेडिक्युअर मॅनिक्युअर करायची तुम्हाला पार्लरमध्ये जायची अजिबातच गरज पडणार नाही। घरच्या घरी छान असं मॅनिक्युअर पेडिक्युअर तुमचं फ्रीमध्ये होऊन जाणार आहे। तर बघू शकता छान असे हलक्या हातानं मसाज केलेले आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला हे व्यवस्थित हात स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। तर मैत्रिणींनो, आता तुम्हाला इथं दिसतच असेल हातावरती ना छान अशी शाईन आलेली आहे, चमक आलेली आहे। आणि हो, तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल ना आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा, कारण असेच नवनवीन व्हिडिओ जे हेअर केअर रिलेटेड, स्किन केअर किंवा किचन टिप्स रिलेटेड असतात ते सगळे व्हिडिओ मी तुम्हाला इथे शेअर करत असते। तर आजच्या या प्रोसेससाठी आपण वापरलेल्या सगळ्या वस्तू आपल्या घरामध्ये अगदी सहज उपलब्ध असतात, कुठेही आपल्याला बाहेर जायचं नाही किंवा काही खर्च करायचा नाही आहे। तर ही प्रोसेस अगदी 5 मिनिटामध्ये होते आणि 100% नॅचरल उपाय आहे, त्यामुळे याचे कुठलेही साईड इफेक्ट होणार नाही। तर तुम्हीसुद्धा हा उपाय नक्की ट्राय करा। सोबतच ना हल्ली उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत, त्यामुळे लहान मुलं भरपूर उन्हामध्ये वगैरे खेळतात, तर त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयुक्त असा हा उपाय आहे। तर अशा प्रकारे आपण काळपटपणा, काळे डाग धब्बे घालवण्यासाठी कुठलीही बाजारातली क्रीम किंवा महागडं प्रोडक्ट वापरलेलं नाही आहे, तर घरगुतीच वापरलेली वस्तू आहेत आणि भरपूर जास्त असा चांगला रिझल्ट तुम्हाला सुद्धा मिळेल। आता याच्यानंतर पुढची एक गोष्ट आपल्याला करायची आहे ती म्हणजे हातापायाला छान असं मॉइश्चराईज करून घ्यायचं आहे। इथं मी ॲलोवेरा जेल वापरू शकता किंवा रोज वॉटर वापरू शकता किंवा तुम्ही जे मॉइश्चरायझर लावतात ते लावू शकता। छान व्यवस्थित आपली त्वचा जी आहे ते हायड्रेट राहते, मॉइश्चराईज राहते। तर चला मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते। आय होप तुम्हाला आवडला असेल। व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू।